नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। नांदणी येथे 1 ते 9 जानेवारी दरम्यान पंचकल्याणिक पूजा आणि महामस्तकाभिषेकाचं आयोजन। पूजा महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं पूज्य जिनसेन भटारकांचं आवाहन। नांदणी तालुका शिरोळ येथील श्री वृषभाचल अतिशय क्षेत्रावर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव महामस्तकाभिषेक सोहळा दिनांक 1 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केलाय। ही पूजा फक्त नांदणीपुरती मर्यादित नसून मठाच्या अधिपत्याखालील संपूर्ण 743 गावची पूजा आहे। आपलीच पूजा मानून या पूजा महोत्सवासाठी श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी केलं। दक्षिण भारत जैन सभेच्या जैन बोर्डिंगमधील स्वर्गीय लक्ष्मीबाई पाटील सभागृहामध्ये आयोजित दक्षिण भारत जैन सभा कार्यविस्तार व नांदणी पंचकल्याण पूजा निमंत्रण सभेत ते बोलत होते। नांदणी येथे नूतन 21 फूट उंच भगवान मुनीसुव्रतनाथ तीर्थंकरांची पद्मासन मूर्ती, बाजूला दाक्षिणात्य शिल्पकलेतील पांढऱ्या पाषाणातील जिन मंदिर, प्रथम शासन देवी चक्रेश्वर मंदिर उभारलं असून यामध्ये भगवान आदिनाथांची मूर्ती प्रतिष्ठापित होणार असून भगवान आदिनाथ तीर्थंकर ब्रह्ममूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब जी पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेची स्थापना, उद्देश आणि अलीकडील कार्याचा आढावा घेऊन सभेनं संस्कार, शिक्षण, आरोग्य आणि सेवेमध्ये स्थापनेपासून अविरतपणे कार्यरत आहे। जैन समाजाचे प्रतिनिधी संस्था असलेल्या या संस्थेचे प्रत्येकाने सभासद व्हावे असं आवाहन केलं। नांदणी येथील पूजेसाठी दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं संपूर्ण सहयोग राहील। नांदणी पूजा महोत्सव समितीच्या वतीनं हिरक कलश, सुवर्ण कलश, रजत कलश आणि रयत कलशाचं वितरण होत असून श्रावक श्राविकांनी यातील कलश घेऊन पुण्य संपादन करावं असं आवाहन श्री रावसाहेब जी पाटील यांनी केलं। सुरुवातीला मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। नांदणी मठाचे ट्रस्टी प्राध्यापक अप्पासाहेब भगाटे यांनी मठ व पूजा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचं नियोजन व स्वरूप विशद केलं। पूजा महोत्सवाचे कार्याध्यक्ष श्री सागर शंभू शेटे यांचंही मनोगत झालं। यावेळी व्यासपीठावर सभेचे सांगली विभागाचे उपाध्यक्ष शशिकांत राजोबा, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत चौगुले उपस्थित होते। वीर सेवा दलचे सेक्रेटरी श्री अजित भंडे यांनी आभार मानले। या बैठकीत सांगलीसह नांद्रे, समडोळी, दुधगाव, कुपवाड, माधवनगर, शिरगाव, कवठे गावातील मंदिर ट्रस्टी यांच्यासह शांतीनाथ नंदगावे, कमल मिंचे, अनिता पाटील, अंजली कोले, अरुणताई पाटील, गीतांजली उपाध्ये, डॉक्टर नरेंद्र खाडे, ॲडव्होकेट SP मगदूम, ॲडव्होकेट कुबेर शेडबाळे, जिनेश्वर पाटील, बबन थोटे, अमोल पाटील, प्रशांत अवधूत, प्रकाश मगदूम, बाळासाहेब पल्लखे, रवींद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।